जर या भाजपनं या सगळ्या वाचाळ नेत्यांना आवरलं नाही तर भाजपला मोठ्या असंतोषाला तोंड द्यावं लागेल अशा परिस्थितीचं वातावरण सध्या आहे. कारण ही जी ज्यांची तरुणी आहे ही कुणाची गय करणार नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्याशी सुद्धा थेट पंगा घेऊन त्यांच्यावर टीका केली आणि त्यांच्याबद्दलच्या मीम्स सगळ्या व्हायरल केल्या व त्यांच्याबद्दलचे सगळे बोर्ड तयार केले, तर अशी सगळी तरुणाई असेल तर ती तरुणाई तुमच्याबद्दल काही गोष्टी विचार करेल अशी शक्यता नाही. त्यामुळं भाजपच्या नेतृत्वानं आगामी काळामध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना आवरण्याची गरज आहे. नमस्कार, मी हनुमान मोहिते, हनुमान मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी नुकतंच एक विधान केलं की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये आतंकवादी आहेत आणि त्यांचे आतंकवादी कृत्य अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. त्याच्यावरून एक खूप मोठी चर्चा राज्यामध्ये झाली. आता ते आंदोलन जरी थांबलं असेल किंवा शिक्षण मंत्री राजीनामा दिला असेल तर ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटील असेल, तुमचे सदाभाऊ खोत असतील, राज्यातले सगळे नेते म्हणत असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, अर्थात हे सगळं त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलनाला टीका केली आणि ज्या पद्धतीनं सरकारला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला तर हे तरुणाई लगेच विसरेल असं शक्य नाही. तर या प्रकारचे वाचाळवीर किंवा ज्या पद्धतीची अशी विधानं आहेत ते सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, तर या सर्वांना आवरण्याची गरज ही भाजपला आहे. जर या भाजपनं या सगळ्या वाचाळ नेत्यांना आवरलं नाही तर भाजपला मोठ्या असंतोषाला तोंड द्यावं लागेल अशा परिस्थितीचं वातावरण सध्या आहे. कारण ही जी ज्यांची तरुणी आहे ही कुणाची गय करणार नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्याशी सुद्धा थेट पंगा घेऊन त्यांच्यावर टीका केली आणि त्यांच्याबद्दलच्या मीम्स सगळ्या व्हायरल केल्या व त्यांच्याबद्दलचे सगळे बोर्ड तयार केले, तर अशी सगळी तरुणाई असेल तर ती तरुणाई तुमच्याबद्दल काही गोष्टी विचार करेल अशी शक्यता नाही. त्यामुळं भाजपच्या नेतृत्वानं आगामी काळामध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना आवरण्याची गरज आहे. सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीचा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. त्यांनी आत्ता आतंकवादी म्हणले त्यावेळेनंतर शरद पवारांच्या तोंडाप्रमाणे तुम्हाला विकास करायचा आहे का असं बोललेले होते. त्यानंतर गोरक्षकांच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केली होती. अर्थात सदाभाऊंनी त्यांचा शेतीचा विषय आहे, शेतकरी प्रश्न मांडायची गरज आहे. आता कर्जमाफी झालेली आहे. उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यामध्ये 7.25 लाख शेतकरी असताना फक्त 50,000 लोकांची कर्जमाफी होती आहे. 10% लोकांची शेतीची कर्जमाफी होती. त्याच्याबद्दल आवाज उठवायची गरज आहे. त्यानंतर पीक विमा असेल, अवकाळी मदत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीवर बोलण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर हे सुद्धा वादग्रस्त बोलतात. ते हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये अशा प्रकारचं बोलतात. त्यानंतर मग ते कुणाचा सैराट करायचा आहे का धर्मगुरूचा असं म्हणतात. त्यानंतर मग जयंत पाटलांच्यावर टीका करतात, राज्याच्या वेगवेगळ्या नेत्यांच्यावर टीका करतात. शरद पवारांना ते महाराष्ट्राचं कोरोना म्हणलेले होते. त्याने सुद्धा आपली जी सगळी भूमिका आहे ती आता अल्निनोमुळे दुष्काळाच्या बद्दलचा विषय आहे. त्यानंतर धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. त्यानंतर जे महायुतीला जे निधी मिळत नाही तो सगळा विषय आहे. जे 30हून अधिक ओबीसी महामंडळ आहेत त्यांना निधी मिळत नाही त्याचा विषय असेल. तर विकासाचं राजकारण हे करण्याची गरज आहे. अन्यथा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आपला जर मोर्चा वेगळ्या पद्धतीने टीकेचा सूर बदलून विकासाकडे नेला नाही तर त्याचा फटका या दोन नेत्यांना बसेलच, पण सगळ्यात जास्त फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही.